शिंदेंची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हतीच असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। आमच्यापैकी कोणीतरी उपमुख्यमंत्री व्हावं असं शिंदेंना वाटत होतं, पण शिंदेंनीच पदभार सांभाळावा ही आमची इच्छा आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं अशी इच्छाही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे। सर, आज शपथविधी होतो आहे, किती आनंदाची गोष्ट आहे, कारण की इतक्या थंपिंग मेजॉरिटी, जसं आपण दावा केलेला होता सगळ्याच नेत्यांनी की थंपिंग मेजॉरिटीने आम्ही जिंकून येणार, आज महायुतीचं सरकार स्थापन होतंय, शपथविधी होतोय, काय वाटतं? निश्चितपणाने राज्याची ही पहिली अशी निवडणूक असेल की त्यामध्ये काँग्रेसच्या एकाच्या लाटेमध्ये सुद्धा एवढ्या पद्धतीचं यश त्यांना सुद्धा आलं नव्हतं, तेवढं यश यावेळेस या सरकारला आलेलं आहे। आणि आज सगळ्यांकडे आनंदाची गोष्ट आहे की 5 वर्ष हे सरकार अगदी सुरळीत चालण्याकरता एवढं जनमत दिलेलं आहे आणि त्याचा आज अर्थ असा होतो की लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला आता पुढच्या काळामध्ये कामाने आम्हाला या ठिकाणी खरं उतरावं लागणार आहे। आणि मला तरी असं वाटतं की आज सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेत आहेत, ठरलं आहे म्हणजे हे आज तिघच शपथ घेणार आहेत? निश्चितपणाने तिघं जणच आज शपथ घेणार आहेत आणि काल परवापासून आपण आपल्या वृत्तवाहिनी असेल किंवा लोकांच्या चर्चा असतील किंवा झालेल्या बैठकींमध्ये आपण पाहिलं असेल की कालपर्यंत शिंदेसाहेबसुद्धा शपथ घेतील की नाही घेतील अशा पद्धतीचं चित्र होतं, पण सगळ्या आमदारांनी जाऊन त्यांना रात्री विनंती केली, जवळपास आम्ही 40-50 आमदार होतो आणि विनंती केली की आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुमची राज्यालाही गरज आहे। अजितदादासारखे अनुभवी उपमुख्यमंत्री आहे, देवेंद्रजी सारखे अपोजिशनमध्येही काम केलं आहे, सत्तेमध्येही काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलं आहे। तिघंजण जर एकत्रित राहिले तर राज्याच्या विकासाकरता फार मोठा फायदा होणार आहे आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा मान ठेवला आणि आज ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत। तिघंही सुंदर पद्धतीनं राज्याचं काम करतील आणि मला खात्री आहे की लोकांना जे हवं आहे, शेतकऱ्यांना जे हवं आहे, मायबहिणींना जे हवं आहे, विद्यार्थ्यांना जे हवं आहे ते काम होईल। एक अशी चर्चा होती की एकनाथ शिंदे हे भेटत नाहीत आमदारांना, थोडेसे नाराज आहेत किंवा काय, आता सगळं दूर झालेलं आहे की काल जेव्हा आपण जसं म्हटलं की काल तुमची भेट झाली, त्यांचा रिस्पॉन्स कसा होता, काय वाटलं? नाही, त्यांची मानसिकता जवळपास नव्हतीच। त्यांचं म्हणणं होतं की आमच्यातून कोणीतरी उपमुख्यमंत्री करावा, पण सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, तुम्ही सत्तेत राहा, कारण की तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ राहणार नाही। आणि त्यांनी जो मान ठेवला तेव्हा लोक म्हणत होते भेटत नाही। अहो, आता माझ्यावरून जर मी सांगितलं की इलेक्शन आटपल्यावर मी जवळपास 5-6 दिवस आजारी पडलो, कारण की व्हायरल इन्फेक्शन आहे, सगळ्या गोष्टी आहे। त्या माणसाने दररोज 8-8, 10-10 सभा या ठिकाणी उमेदवारांकरता घेतल्या, मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सगळ्यांकरता काम केले आणि ते 2 महिन्याची केलेली कसरत ते आता बाहेर निघते आहे, त्यामुळे ते आजारी होते। त्याचाही अर्थ जर कोणी चुकीचा काढत असेल तर मला तरी वाटतं योग्य नाही आहे। शेवटी ते शरीर आहे, शरीर थकल्यानंतर माणूस थोडा आराम करणार, थोडं भेटण्याकरता लिमिटेशन आहे। आम्ही काल भेटलो तेव्हासुद्धा 2-3 डॉक्टर बसलेले होते, त्यामुळे असं काही नव्हतं की ते आमदारांना भेटत नव्हते। सगळ्या आमदारांना ते भेटले आणि आमदारांचा त्यांनी मान ठेवला, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो। एक चर्चा होती की गृह खात्यासाठी आपली म्हणजे मागणी आहे, नगरविकासासाठी मागणी आहे, त्याचबरोबर ऊर्जा अर्थ यासाठी देखील मागणी आहे। ह्या मागण्या मान्य झाल्या आहेत की अजूनही त्याच्यावर चर्चा होणं बाकी आहे? हे बघा, मागणी आमची आजही आहे की गृह खातं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मिळावं आणि ती मागणी कायमस्वरूप ठेवलेली आहे। आता शेवटी आता तिघं नेते बसून ठरवतील आणि ते योग्य ते निर्णय घेतील आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। अजून आज देखील 3च मंत्री घेणार आहे शपथ, पण अजून पुढचा राज्याचा हे मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल किंवा कोण कोण असेल शिवसेनेकडून, सर्वांना उत्सुकता आहे। आता आपण बघितलं एवढे सगळे कार्यकर्ते आपल्या इथे आलेले आहेत, तर सगळ्यांना उत्सुकता आहे की कोण कोण असणार आहे मंत्रिमंडळात। आम्ही काल त्यांना ज्यावेळेस भेटलो तर त्यावेळेस त्यांना हेच सांगितलं की तुम्ही आमच्याकरता काही विचार करू नका, पहिलं तुम्ही सरकारमध्ये या। शेवटी सर सलामत तो पकडी हजार, नेताच असणं गरजेचं आहे आणि ते आल्यानंतर आता ते ज्यांच्यावर विश्वास टाकतील ते सगळेजण त्या विश्वासाच्या माध्यमातून काम करतील आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्याकडे ते सगळं नियोजन असेल, कारण की ते एकनाथरावजी शिंदे आहेत, त्यामुळे त्यांचं पूर्ण प्लान असेल की कोणाला करायचं कोणाला नाही करायचं। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल